येत्या 2 तारखेला सगळीकडे होळी सण उत्साहात साजरा केला जाणार आहे। घरोघरी जे आहेत त्या होळी पेटून संपूर्ण होळी सण साजरा केला जात आहे। परंतु अमरावतीच्या अंबादेवी मंदिरासमोर जर आपण पाहिलं तर 1 महिन्यापूर्वीच होळीची जी आहे ती स्थापना केली जाते। जवळपास सुमारे 200 वर्षाचा इतिहास जो आहे तो या होळीला असल्याचं बोललं जातं। आपण बघू शकतो या ठिकाणी 1 महिन्यापूर्वी या ठिकाणी अशा पद्धतीने होळी उभारली जाते। त्यानंतर भाविक जे आहेत ते मनोभावे या होळीची पूजा करत असतात। नारळ असतील, गवऱ्या असतील, त्यानंतर पूजेचं साहित्य या ठिकाणी जे आहे ते आणून टाकतात। नवसाला पावणारी होळी म्हणून जे आहे ते अंबादेवीच्या मंदिरासमोर असलेल्या होळीची जी आहे ती ओळख आहे। आणि त्याचमुळे जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भाविक दरवर्षी दर्शनासाठी येत असतात। विदर्भातील सर्वात मोठी होळी म्हणून जर आपण पाहिलं तर या होळीला जे आहे ती मान्यता आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर दरवर्षी माघशुद्ध पौर्णिमाला जे आहे ते मंदिरासमोर हेट्याचे झाड गाडले जाते, त्याची पूजा केली जाते। त्यानंतर होळीपर्यंत जे आहे ते भाविक या झाडाला ओट्या बांधतात। आपल्यावरील संकट दूर व्हावं, दुर्गुणांचा नाश व्हावा या श्रद्धेने जे आहेत ते या ठिकाणी भाविक पूजा करत असतात। दरवर्षी नंतर जर आपण पाहिलं तर होळीच्या दिवशी या ठिकाणी विधिवत जे आहे ते पूजन केलं जात आहे। त्यानंतर ही होळी पेटवल्या जाते। त्यावेळी मोठ्या प्रमाणावर जर आपण पाहिलं तर भाविक जे आहे ते या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। अत्यंत महत्त्व जे आहे त्या होळीला आपण बघू शकतो, भाविक जे आहेत ते दर्शनासाठी दररोज या ठिकाणी येत असतात। पूजेचं साहित्य जे आहे ते ओटी जी आहे ती या संपूर्ण अंबादेवी समोरच्या जी आहे ती होळीला जी आहे ती करत आपण बघू शकतो। भाविक या ठिकाणी आलेले आहेत। पूजा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सुरू आहेत, महिला आहेत पूजा या ठिकाणी करतात। आपल्यासोबत काही भाविक आहेत। काकू, तुम्ही पूजा करायला आला त्या ठिकाणी काय महत्त्व आहे होळीचं, काय सांगणार? होळीचं फार मोठं महत्त्व आहे आपल्या हिंदू शास्त्रात। आणि होळी एक देवीच्या रूपाने मानली जाते आणि सगळे आपले संकट वगैरे सगळे होळीच्या या निमित्ताने ती सगळे घेऊन जाते। म्हणून 1 महिन्यापूर्वी ह्या होळीची स्थापना झाली, काय या होळीचं काय महत्त्व आहे इथल्या होळीचं, देवीच्या होळीचं फार महत्त्व आहे। ही अंबादेवी आमची शक्ती स्वरूप, आमची ही तुम्ही म्हणाल कुलदैवतच आहे। आणि तिच्यासमोर आम्ही 1 महिन्याआधी खांब गाडतो आणि प्रत्येक मनुष्य आपले संकट, मनाची इच्छा जे काही असेल त्या इथे स्वरूप करतात आणि त्या दिवशी ती पेटते आहे, त्या दिवशी ती सगळं दुःख घेऊन जाते, संकट टाळलं जातं अशी देखील आख्यायिका आहे। आख्यायिका आहे ना होळीत। होळी दहनात ही फार मोठी आख्यायिका आहे की ज्या मानव जीवनावर जे काही संकट होते त्या होळीच्या निमित्तानं ती घेऊन सगळं घेऊन जाते सोबत। आपण बघू शकतो या ठिकाणी आख्यायिका आहे की या होळीमध्ये जर नारळ असेल किंवा संपूर्ण आपली मनोकामना टाकल्या तर त्या मनोकामना देखील पूर्ण होतात आणि संकट टळतं अशी आख्यायिका आहे। त्यामुळे जर आपण पाहिलं तर या होळीला विशेष महत्त्व जे आहे ते अमरावतीमध्ये आहे। सुमारे 200 वर्षाची परंपरा या होळीला असल्याचं बोललं जातं। कॅमेरामन निकेत दहातोंडे समी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।